हॅलो फ्रेंड्स, तर आज स्वराच्या शाळेतून स्वराचा दाखला काढून आणलेला आहे। आता इथून पुढे स्वरा त्या शाळेत जाणार नाही आहे। तर चला तुम्हाला सांगते स्वराचा नंबर कुठल्या शाळेत आणि कुठं लागलेला आहे आणि स्वरा आता कधी जाणार आहे। तर ही आहे नवीन पद्धतीने मी पत्ता गोबीची भाजी केलेली आहे। तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। तर श्री स्वामी समर्थ। तर ही भाजी मी जी आहे ही यूट्यूबवर बघितली होती आणि करून बघितली। हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। तर आता सकाळ झालेली आहे, आम्ही उठलेलो आहोत। मस्तपैकी नवऱ्यासाठी मलाईचा चहा केलेला आहे, दोघांसाठी दिसला का। मलाईचा चहा प्लस दूध गरम करायला ठेवलेला आहे आणि आमचे गोलू मुलू झोपलेले आहे। बघा काय झोपतात मुलं। उन्हाळा एन्जॉय करणं चालू आहे। साहेब आलेले आहे चहा घ्यायला। चहा कुठं असते? हां, तुम्ही मनसान तर गंजात देतो तुम्हाला। दारू है क्या? दारू हो चाय चीज करना चाहिए। हो काय? गणेश जी काही बायका नवऱ्यासोबत दारू पितात। आपण नाही पिऊ आज। खरं लोक बेवडी म्हणतील, मग आपल्याला बेवडे नवरा बायको व्हिडिओ टाकतील आपल्या रोज। बेवडे नवरा बायको काही लोक भू भी खाते। डुकराईचं नाव बदलावं आहे। हॅलो फ्रेंड, बघा स्वराज आत्ता उठलेला आहे। माझं पिल्लू आत्ता उठलं बघा। पप्पा गेले बेटा, नाश्ता करून गेले पप्पा। पोहा केला होता पप्पासाठी, चहा पिले पप्पा। तुझी अशी पप्पी घेतली, पप्पा चालले गेले। तर चला, स्वराज आत्ता उठलेला आहे बघा। आता किती वाजलेले आहे? 10 वाजलेले आहे, 10। स्वरा दीदीचा चहा नाश्ता सगळं झालं, आत्ता उठला तू। चला सुपला जाऊ, चला चला चलो, गुड मॉर्निंग। तर गणेशजी आहे ना, ते नाश्ता आणि चहा वगैरे घेऊन चालले गेले होते। नंतर स्वरा उठली, स्वराने आणि मी सुद्धा पोहा खाल्ला, त्याच्यानंतर चहा वगैरे घेतला। तर आता ज्या शाळेत स्वरा जाणार आहे तर आमच्या अकोला डिस्ट्रिक्ट बाबुळगाव आहे, तिकडं तिचा नंबर लागलेला आहे आणि म्हणून आता तिथली प्रोसिजर चालू झालेली आहे। आता आमची इथलं वोटिंग असल्यामुळे आधार कार्ड वगैरे जे आहे सेतू ते बंद होते, परंतु आता ते झालेलं आहे, चालू झालेलं आहे। तर आता तिचं आधार कार्ड अपडेट करायचं आहे। आज मला तिचा दाखला आणायला शाळेत जायचं होतं। तर इथं जे बेसन आहे ना, ते बेसन घेतलं, मीठ घेतलं आणि धनिया पावडर आणि तिखट आणि या बेसनात मिक्स केलेलं आहे। आणि आपल्या पत्तागोबीचे जे पाने असतात ना, ते आपल्याला असे छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्या पाण्याला माहिती नाही का आपण वडी करतो तशा टाईप अशा पद्धतीने लावायचं आहे आणि ते पानं दुमडून घ्यायचं आहे। नंतर एका गंजात पाणी ठेवायचं आहे, त्याच्यावर चाळणी ठेवायचं आहे। हे पानं ना तुम्हाला 10 ते 15 मिनटं वाफून घ्यायचं आहे आणि ते वाफून होईपर्यंत मी कांदा, खोबरा, तेजपत्ता, कलमी, खोबरं, शेंगदाणे, लसण, कांदा आणि टोमॅटो हे सर्व मी भाजून घेतले आणि त्याची पेस्ट काढली आणि त्या पेस्टमध्ये हे टाकून मस्तपैकी भाजी करावं लागते। खूप छान अशी मसाल्याची भाजी होते। चला म्हटलं काहीतरी नवीन करून बघूया, कारण आपल्याला तर हे काही भाज्या अशा नवीन येत नाही, परंतु यूट्यूब सगळ्यांचा बाप आहे, तिथं प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन येते आणि रोज 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 ती भाजी पाहून कंटाळा पण येते, बरोबर ना। तर हे ना मी सगळ्यात अगोदर वाफून घेतले आणि वाफून काढल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा टाईप ते दिसतात, म्हणजे तशा टाईप ते होतात। आणि तशा ते टाईप झाल्यानंतर मी ते असे कापून घेतलेले आहेत, थोडे थोडे असे छोटे छोटे गोल आपण म्हणतो ना तसे कापून घेतलेले आणि कापून घेतल्यानंतर तो मसाला वगैरे मी केलेला आहे। तर स्वराच्या शाळेत मी गणेशजीलाच पाठवलं होतं TC आणायला। तर तिला मोदी सरकारची ते आहे ना शिक्षणाचा अधिकार, त्याच्या थ्रू तिचा नंबर लागलेला होता। 8वीपर्यंत तिला एज्युकेशन फ्री होतं, पण आता इथून पुढे तिथलं एज्युकेशन बंद होऊन ती नवोदय स्कूलला जाणार आहे। तर या ग्रेव्हीमध्ये मी घेतलेलं आहे खोबरं, लसण, कांदा, टोमॅटोची ग्रेव्ही वेगळी काढली होती मी
आणि त्याच्यानंतर तेजपत्ता, कलमी म्हणजे जे जे आपण मसाल्यात टाकतो ना ते छान पद्धतीने मी लालसर भाजून घेतलं होतं. भाजून घेतल्यानंतर मी मिक्सरमधून ते बारीक काढून घेतलं, म्हणजे हे करून घेतलं. आणि मसाल्याचा वापर तसा पण मी खूप कमी करत असते, कारण मला मसाला जास्त आवडत नाही. तर ते लाल म्हणजे जोपर्यंत तेल येत नाही तोपर्यंत आपल्याला ते वाट बघायची आहे. आणि नेमकं यावेळेस मला कॉल आला होता म्हणून काही रेसिपी शूट झाली, काही रेसिपी शूट झाली नाही. तर त्याच्यामध्ये नंतर मी तिखट टाकलं, हळद टाकलं, मीठ टाकलं, गरम मसाला टाकला आणि टोमॅटोची ग्रेव्ही जी आहे ती सोडून दिली. आणि ते मस्तपैकी लाल होईपर्यंत परतायचं. जोपर्यंत त्या मसाल्यातून तेल येत नाही तोपर्यंत आपल्याला तो मसाला परताव्याचा आहे, जेणेकरून मस्तपैकी भाजी आपली टेस्टी आणि यमी होणार आहे. बरोबर ना? तर तुम्हाला ही रेसिपी आवडत असेल तर तुम्हीसुद्धा एकदा तुमच्या घरी नक्कीच ट्राय करून बघा. खूप छान अशी रेसिपी लागते आणि गणेशजीला पण खूप आवडली. आणि झालं असं होतं की ह्या भाजीच्या नादात ना डब्बा द्यायला पण उशीर झाला होता. कसं आहे, कधी कधी प्रमोशनचं कामं येऊन जाते ना, त्याच्यामुळं डब्याला पण उशीर होतं आणि सर्व कामाला उशीर होतं. तर हा मसाला जो आहे तो लालसर झालेला आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यातून तेल वर येत आहे. तेल आपलं वर आलं की आपला मसाला लाल झालेला आहे, मस्त झालेला आहे समजून जायचं. आणि त्याच्यानंतर ज्या भांड्यामध्ये मी ते काढलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि ते पाणीसुद्धा असं मिक्स म्हणजे ते भांडं धुवून घेऊन त्याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे. त्याच्यानंतर मी त्याच्यात गोबी टाकलेली आहे, जी वापरून घेतलेली होती. तर इथं बघू शकता. तुला आणायच का? काय रे देऊ का फटके ठेवून? आता मी मारतोस काळी काळी खेळू नका. ठेवून दे स्वरा, काळी ठेवून दे लवकर. तर भाजी करता करता दोघांचे भांडण चालू झाले होते, म्हणून मला ते भांडण आवरावं लागले. तोपर्यंत आपला मसाला मस्तपैकी परतला होता. त्याच्यानंतर आपल्याला जी गोबी आपण वाफवून घेतलेली आहे, बेसन वगैरे लावून मसाला लावून, ती गोबी आपल्याला अशा पद्धतीने या मसाल्यात टाकायची आहे. मस्तपैकी एकजीव करायचा आहे पूर्ण मसाला. नंतर आपल्याला थोडंसं गरम पाणी टाकायचं, थंड पाणी नाही टाकायचं भाजीमध्ये, गरम पाणी टाकायचं. त्याच्यामुळे काय होते, जो मसाला असते ना तो चांगला लागतो आणि भाजीसुद्धा खूप टेस्टी आणि यमी होते. तर आता इथं मी जे गरम पाणी आहे ते करून ठेवलेलं होतं ग्लासमध्ये आणि तेच पाणी मी याच्यामध्ये टाकणार आहे. त्याच्यानंतर 10 ते 15 मी वेट करणार, 10 ते 15 मिनटं मी वाट बघणार आहे. तर नंतर मग गणेशजीला मी कॉल केला की तुम्ही बाबा तिची TC आणायला जा. तिकडल्या शाळेमधून मला त्याने सॉफ्ट कॉपी पाठवली होती, कारण शाळेवाली इकडून तिकडं लवकर TC ट्रान्सफर करत नाही. तर तिथल्या प्रिन्सिपलनी मला सांगितलं की तुम्ही त्या शाळेवाल्यांना कॉल करा आणि त्यांना सॉफ्ट कॉपी मागा. कन्सिडर लेटर असं काहीतरी ते मॅडम सांगत होत्या. मग मी त्यांना कॉल केला त्या शाळेमध्ये की बाबा इथून TC मिळत नाही आहे, तुम्ही तिकडून लेटर पाठवा. तर त्यांनी ते लेटर पाठवलं. मग मी ते गणेशजीच्या मोबाईलवर ट्रान्सफर केलं. त्यांनी म्हणजे त्याची हार्ड कॉपी काढली, शाळेमध्ये ती कॉफी दिली आणि त्या मॅडम पण बोलल्या खूप छान लागलं, तुमच्या मुलीचा नंबर लागला असं तसं. आणि त्याच्यानंतर गणेशजीने स्वराची TC शॉपवर आणून ठेवलेली होती. तर इथं माझी भाजी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान टेस्टी भाजी झाली होती आणि ती भाजी वगैरे मी टिफिनमध्ये पॅक केलेली आहे. स्वरा आणि पोळ्या पण पॅक केलेला आहे. स्वराला मी डबा दिला. स्वराला म्हटलं तू तुझ्या पप्पांना डबा देऊन ये, तोपर्यंत मी घरची कामे करते. आणि स्वराजला सुद्धा मग मी आज रत्नाळं आणि दूध दिलं होतं, कारण त्याला रत्नाळं प्रचंड प्रमाणात आवडतात आणि त्याला आज टरबूज नव्हतं, त्याच्यामुळे तो भरपूर असा रडत होतो. तुम्ही टिफिन बघू शकता. टिफिनमध्ये म्हणजे रोज एक टेन्शन येतं की आज काय द्यायचं, आज काय द्यायचं. आणि कधी कधी काय होतं की मी डब्यामध्ये बीट द्यायचं विसरते. मग ते गणेशजी म्हणतात माझ्या बायकोला इतके कामं असतात ना की टिफिनमध्ये मीठ द्यायला सुद्धा विसरून जाते. तर मग स्वरा तर गेली टिफिन द्यायला. नंतर स्वराजने आणि मी जेवण केलं आणि कपडे वगैरे वॉश केलं. किचन ओटा मस्तपैकी आम्ही स्वच्छ केला आणि आता इथं माझी सर्व कामं झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तर आजचा ब्लॉग, आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. आणि भरपूर जण म्हणत होते की ताई तुझी किचन दाखव. तर माझी ही किचन अशीच आहे आणि मला किचनमध्ये नेहमी स्वच्छता आवडते. त्याच्यासाठी माझा पूर्ण दिवस म्हणजे किचन क्लिनिंगमध्येच जात असते. आणि हे आहे माझं देवघर. कसं आहे ते नक्कीच सांगा. आणि कट्टा पुसणे तर ही माझी हॉबी आहे आणि आपलं घर स्वच्छ ठेवणे प्रत्येकाला आवडत असते आणि मला पण आवडते, कारण माझ्या आईचा पण जो वापर आहे तो क्लीन आणि नीट आणि छान आहे. इकडल्या हॉलमध्ये पण तुम्ही बघू शकता, पूर्ण घर क्लीन आणि स्वच्छ झालेलं आहे. वरच्यावर जाळे काढणे पण खूप आवश्यक असते, नाही तर आपल्या घरात जाळे असणे म्हणजे आपल्यावर संकट येणं. आणि स्वराज तुम्ही इथं बघू शकता, त्याचं जेवण वगैरे झालं की मी त्याला 1 ते 2 तास दुपारचं झोपायला लावत असते, कारण ऊन बाहेर भरपूर आहे, त्याच्यामुळे झोपणे आवश्यक आहे. तर चलो बाय, माझं तर सर्व काम आटोपलेलं आहे. श्री